तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघणार नाही तर मला माहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काहीतरी नवीन काहीतरी शिकण्यासारखं ह्या व्हिडिओमध्ये मी हे केलेलं आहे. तर चला सुरू करूया सांगतो तुम्हाला. मग आज आपल्याला मुंबईची ट्रिप होती साकीनाका. साकीनाकाचा ड्रॉप होता. HP चौकातून पिकअप होतं कस्टमरचं. कस्टमरला केलं पिकअप. त्यानंतर मी HP चौकातून खालुंबरेच्या रोडने निघालो. तळेगावच्या जवळ वारकरी संप्रदायाचा काहीतरी कार्यक्रम होता. मस्त असं त्यांनी काहीतरी हे केलं, चांगलं सजवलं होतं. त्यानंतर तळेगाव क्रॉस करून एक्सप्रेसचा रोडला लागलो. एक्सप्रेस घेतला मी. नंतर निघालो आपण काना 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 निघालो. त्यानंतर मी पोचलो तळेगावच्या एक्सप्रेस टोलला. इथं ₹250 टोल असतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. ते सांगायची काही गरज नाही, भरपूर जणाला माहीत आहे. त्यानंतर निघालो दांडकाळवर झालं. मग निघालो आपण पुढं. कसं तरी करत एक्सप्रेसला घेतला, कारण की आपल्याला आज शूट करायला पूर्ण मोकळं होतं. कारण की कसं आहे, कस्टमर झोपला होता. कारण की तेव्हा आपल्याला तेवढंच पाहिजे ब्लॉगरसाठी. कारण की व्हिडिओ एकदम क्लिअर असे काढले, प्रत्येक शॉटला घेतले, प्रत्येक व्हिडिओ घेतले मी. कारण की आपल्याला कोण आज लक्ष देणार कोण नव्हतं, कस्टमर सर्व झोपला होता. त्यानंतर कसं तरी करत घाट क्रॉस केला. घाट क्रॉस केल्यानंतर मग बाहेर गाडी थांबवून एक शूट घेतला. कारण लय दिवस म्हणत होतं की घाट क्रॉस केल्यानंतर शूट घ्यायचा. पण त्यानंतर आज इच्छा पूर्ण झाली. तर कसं तरी करत वाशीच्या टोलवर आलो. वाशीच्या टोलनंतर ब्रिज लागतो. त्या ब्रिज झाल्यानंतर जे ट्रॅफिक आहे ती त्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये माझा अर्धा तास गेला. हे रोजचंच आहे तिथं. कारण की तिथं काहीतरी रस्त्याचं काहीतरी शॉर्ट केलं त्यांनी, कमी अरुंद केले त्यांनी रस्ता तिथं. त्यामुळं ट्रॅफिक असतेच. पिकअपवर असं काय दिलेलं ते मस्त, कष्ट बापाचे स्वप्न लेकाचे सात भावाचे. अरे वा, तिघांचं बी एकाच ह्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला होता. मस्त होतं, छान असं लिहिलेलं होतं. भारी वाटलं. कारण की एकाच ह्याच्यात. त्यानंतर 4 किलोमीटरला 31 मिनिट दाखवत होतं. त्या ठिकाणी माझे 40 मिनिटं गेले. कारण तो ठिकाण आहे घाटकोपर. घाटकोपर तुम्हाला माहिती आहे, घाटकोपरच्या ठिकाणी 12 महिने ट्रॅफिकच ट्रॅफिक. त्यानंतर कसं तरी पोहोचलो साकीनाका. साकी झालं बाबा. त्यानंतर मस्त बरं वाटलं. साकीनाकाचा ड्रॉप होता माझा. त्या साकीनाक्याला ड्रॉप केला कस्टमरला. त्यानंतर पडले आपल्याला मुंबई एअरपोर्टमधून पिकअप होतं. कस्टमरला त्या ठिकाणी जायलो. मी तुम्हाला सांगतो बरोबर या ठिकाणी कसं पिकअप करायचं कसं नाही. कारण आपलं एक हात मदतीकडे राहणार कायमच नवीन ड्रायव्हर होऊनसाठी. इथं या ठिकाणी यायचं. या ठिकाणी आल्यानंतर आहे ना, हे उबेर, ओला, रॅपिडो असे लिहिलेले असते त्या बोर्ड आपल्याला ज्या ह्याच्यातून बुकिंग आहे त्या ठिकाणी त्या लाईनीला लागायचं. तिथं लाईन लागल्यानंतर असं टुचूक दाबायचं. टुचूक दाबल्यानंतर ती पावती येणार. पावती घ्यायची आहे. पावती हरपवायची नाही. काय शेवटपर्यंत सामावून ठेवायची. जेव्हा तू एअरपोर्टच्या बाहेर निघत नाही तोवर पावती ठेवायचीच. नंतर P7 लायचं. P7 बनवून पिकअप करायचं कस्टमरला. ते कारण ती पिकअप पॉईंट तिथंच आहे. त्यानंतर आपण पोचलो. कुठे पोचलो? हां. त्यानंतर तिथं लेफ्ट घ्यायचं आहे. त्या ठिकाणी पोचलो. ती काय लोकेशन मला माहीत नाही. ते लोकेशन आहे ना, हे वाशीच्या ब्रिजच्या अलीकडचं आहे. बरोबर. हां, त्या ठिकाणी आलो. तिथून मग पनवेलला आलो. पनवेलला CNG घेतला भरून. CNG थोडा कमी होता. 3 गाड्या होत्या. 3 गाड्यात लोणावळ्यात गेली असती. कारण लोणावळ्यात ड्रॉप होता. 3 गाड्यात लोणावळ्यात गेली असती. पण ठीक आहे, तरी पण भरून घेऊ, कारण की पुण्यामध्ये महाग आहे. नंतर घेतला कसं तरी एक्सप्रेस घेतला. लय ट्रॅफिक होती बाई. शनिवार असून सुद्धा तेवढी ट्रॅफिक म्हणजे लय वैताग आलता बाई मला. त्यानंतर घाट सुरू व्हायच्या आधीच ट्रॅफिक. यायला म्हणलं काय असलं बाबा, लय बाबा ट्रॅफिक. आज ट्रॅफिकमध्ये दिवस गेला बाई. पायाची पार वाट लागली होती. त्यानंतर घेतली ना लेफ्ट इथून. तिकडून पलीकडे ट्रॅफिक अडकवते. तिकडे काय व्हायचं बोंबलती काय व्हायची ती. इकडून घेतली गाडी. मस्त कनाकन राजा माणसं निघाली. कना नंतर तर आपला हे भाऊ भेटला. त्यानंतर हे लोणावळ्यात ह्याचा स्टॉल आहे काहीतरी मॉकटेलचा. एकदा नक्की ट्राय करा. इंग्लिश बोलते बाई. त्यानंतर लोणावळ्यानंतर पिकअप करायचं अलाउड नाही. ती रिस्क घ्यायची नकोच म्हणलं. सरळ MT निघालो मी पुण्याच्या दिशेने. मग तळवडेच्या हे पोचलो. तळवडे चौकात. तिथून राईड घेतला. राईड घेतल्यानंतर काय आपलं गाव निघोजे. त्या निघोजेत आलो, पोचलो. लाईक करा, शेअर करा. कारण की ड्रायव्हर भाऊची आहे ना ब्लॉग म्हणजे खरंच म्हणजे लय माहिती.